चला विद्यार्थ्यांनो, बराच काळ आपण ज्या जाहिरातीची वाट बघत होतो अर्थात ग्रुप सी ची ऍड या अंतिमता आलेले आहे। जवळजवळ 900+ जागांची ऍड आहे आणि यामध्ये जागांची संख्या अजून वाढणार आहे। त्याच्यामुळे आता किंतु परंतु करण्यापेक्षा डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा। जाहिरात काय आहे, नेमकं तुम्ही पात्र आहात का नाही हे आधी फक्त व्यवस्थितरित्या ऐकून घ्या। बाकी मग तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर हळूहळू क्लिअर होऊन जातील। तर त्याच्या अगोदर लक्षात घ्या, जे विद्यार्थी का तर दिवस अजून भरपूर आहेत, जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम आहे, त्याच्यामुळे सुरुवात करत असाल तर या ठिकाणी बॅच सुद्धा पूर्वची उपलब्ध आहे आणि याची फी अत्यंत कमी आहे, 2499। यामध्ये सुद्धा पहिल्या 100 विद्यार्थ्यांना जवळजवळ 20% वाफ आपण ठेवलेला आहे, का तर दुष्काळ पावसाळ पाणी। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं, जाहिरात जर पाहायची झाली तर बा जवळजवळ आपण पाहतो की ही जी ऍड आहे हे ऍड टोटल उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक म्हणजे यामध्ये उद्योग निरीक्षकच्या 9 जागा, तांत्रिक सहाय्यक जो आहे 4 जागा आहेत, कर सहाय्यक 73 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखक ह्याच्या 852 अशी 938 एवढी ऍड आहे। आणि यामध्ये अजून जागेची संख्या वाढणार आहे, गट क ची पण आणि गट ब ची पण, हा मुद्दा लक्षात घ्या। आता जर आपण इथून पुढे हा जाहिरातीचा विषय पाहायचा झाला तर लक्षात घ्या, अर्ज जो सादर करण्याचा कालावधी आहे हा कालावधी आहे 7 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025। त्यानंतर आपण पाहतो की चलन फिलन दुनियादारी म्हणजे एवढ्यातच फॉर्म भरा, ह्याच्या पुढे जायची वेळ नाही आली पाहिजे की अजून एक शेवटचा दिवस आहे हे ते। आता पुढे जर मुद्दा आपण पाहायचा झाला तर पगार पाणी भरपूर आहे याला, उद्योग निरीक्षक लिपिक पगाराचा विचार करणार का, पोस्ट मोठे आहे त्या पगार तर राहणारच आहे। हा आता जर पाहायचं झालं तर वयाची जी अट आहे ही अट अशी आहे की यामध्ये उद्योग निरीक्षक जे पद आहे ह्याला किमान वय तुम्हाला 19 लागतंय, तांत्रिक सहाय्यकला किमान 19, कर सहाय्यकला किमान 18 आणि लिपिक टंक लेखकला किमान 19 हे कमीत कमी वय आहे। ह्याचा काय उपयोग म्हणजे या विषय नाही। जास्तीत जास्त वय ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 43 वर्ष वय आहे। तदनंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे आहेत यांच्यासाठी सेवा कालावधी वगैरे ते पकडून ते वय पकडलं जातं। त्याच्यामुळं सगळे निश्चिंत राहा, वय भरपूर तुम्हाला आहे इथं, त्यात काय डाऊट नाही। आता जर आपण पाहायचं झालं शिक्षणाची पात्रता काय बघा, उद्योग निरीक्षक हे पद सोडता सगळ्या पदासाठी किमान ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे। मग BA BCom BSc आर्ट्स सायन्स वकील डॉक्टर कुठलाही ग्रॅज्युएट असेल तरी इथं चालतोय। कोणती पद वगळता, उद्योग निरीक्षक। आणि उद्योग निरीक्षक साठी जर विचार केला तर याच्यासाठी यामध्ये आपण पाहतो सिव्हिल इंजिनिअरिंगची जी डिग्री आहे ही डिग्री याला पाहिजे, सिव्हिलची डिग्री पाहिजे असा मुद्दा आहे, किंवा या ठिकाणी विज्ञान शाखेतील विद्यापीठाची पदवी अशा प्रकारचा इथं मुद्दा आहे, सायन्सची डिग्री। आता यामध्ये बघा परीक्षा देण्यासाठी शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी पूर्व देऊ शकतो, पण मुख्य येईपर्यंत त्याचा लास्ट इयरचा अंतिम वर्षाचा निकाल काय पाहिजे, हाती आलेला पाहिजे, हा विषय लक्षात ठेवा। त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहायचं झालं तर लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक ह्या 2 पदासाठी टायपिंगची अट आहे। जसं की कर सहाय्यकला 30 शब्द प्रति मराठी आणि इंग्रजी किती 40 शब्द प्रति मिनिट असं टाइप करायचा स्टॅमिना तुमचा पाहिजे। आणि लिपिक टंकलेखकला सुद्धा 30-40 जे आपण टायपिंग म्हणतो ते पाहिजे। आता यामध्ये बघा मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक चालेल, परंतु दोन्हीपैकी एक घेऊन जरी पोस्ट निघली तर पोस्ट निघल्यानंतर 4 वर्षात तुम्हाला उरलेलं एखादं टायपिंग म्हणजे मराठी आहे तर 4 वर्षात इंग्रजी पूर्ण करा, इंग्रजी आहे तर 4 वर्षात मराठी पूर्ण करा, असा हा तो विषय आहे। आता यानंतर जर आपण पाहायचं झालं उद्योग निरीक्षक मध्ये या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीने 9 जागा आहेत, त्याला लय बेरीज करायची गरज नाही। आता 9 ची काय बेरीज करू, ओपन ओबीसी याची काय गरज नाही। तांत्रिक सहाय्यकला 4 पद आहेत त्याचे काय लय मोठी बेरजेची गरज नाही।
परंतु त्यानंतर आपण पाहतो कर सहाय्यक 73 पद आहेत, ओपन साठी 11 आहेत, त्यानंतर इतर कॅटेगरी जे आहेत ओबीसी साठी 18, त्याच्याबरोबर आपण यामध्ये माजी सैनिक यामध्ये आरक्षण आहे, काय समांतर आरक्षण माजी सैनिक साठी आहे। व्यवस्थित तुम्हाला पात्रता सगळ्याची नीटनेटकी ग्रुपवर टाकून देतो, तुम्ही बघून घ्या आणि फॉर्म भरून घ्या। बाकी जर पाहायचं झालं तर इथं ज्या क्लर्कच्या जागा आहेत त्या खूप चांगली डिपार्टमेंट, जसं की मंत्रालयाचा प्रशासकीय विभाग आहे, 852 पैकी 190 जागा त्याच्या आहेत कुठं, मंत्रालयातला क्लर्क। त्याच्याबरोबर सगळ्यामध्ये आपण पाहतो की नोंदणी मुद्रांक मध्ये जवळजवळ 316 क्लर्कची पद आहेत। म्हणजे बघा अतिशय सुंदररित्या ही क्लर्कची ऍड आहे, ऍडच्या संख्येत वाढ होणार आहे आणि तुम्ही ही सगळी वाढ डोक्यात ठेवून आतापासून अभ्यासाला दणकून सुरुवात करा। हे बघा पूर्व काढण्यासाठी फार मोठं डोकं लावायची गरज राहणार नाही, बरोबर आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अजून जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सांगितली जाईल, सगळी पीडीएफ टेलिग्रामवर टाकली जाईल, त्याच्यासाठी टेलिग्राम काय करा, जॉईन करून ठेवा। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।